आज आपण आंब्याची खीर करणार आहे। त्यासाठी लागणार आहे साहित्य: अर्धा लिटर दूध, 2 आंब्यांची मिक्सरला प्युरी करून घेतलेली आहे, 4 चमचे छोटे तांदूळ भिजून घेतलेले आहेत, वासाचे तांदूळ इथे, अर्धी वाटी साखर, 4 चमचे ओल्या नारळाचा चव, 5-6 बदामाचे काप आणि रोज इसेन्स किंवा केवडा इसेन्स घेऊ शकता तुम्ही। दूध आपण तापत ठेवलेलं आहे। दूध सतत हलवत राहायचं आहे। दुधाला उकळी आल्यानंतर त्यात तांदूळ शिजवायचे आपल्याला। दुधाला उकळी आलेली आहे, आता आपण त्यात तांदूळ शिजवून घेऊया। सतत ढवळत राहायचं आहे, ह्याला साय फुटून द्यायची नाही। आणि दूध निम्म आटल्यावर त्याच्यामध्ये साखर घालूया। तांदूळ पण शिजलेले आहेत आपले, त्यानंतर साखर घालायची आहे। साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून द्यायचं आहे आपलं खिरीचं मिश्रण। मिश्रण आता घट्ट झालेलं आहे, थंड झालेलं आहे। आता यामध्ये आंब्याची प्युरी घालूया। मिक्स करूया। थंड झाल्यावरच आंब्याची प्युरी घालायची आणि ओल्या नारळाचा चव घालायचे। मिक्स करून बदामाचे काप घालूया। दोन 3 थेंब इसेन्स घालूया। केशरच्या काड्या घातल्या तरी चालतील आणि वरून आंब्याचे काप घालूया। फ्रीजरला आता अर्धा तास ठेवूया। आपली खीर आता तयार आहे। आता सर्विंग बाउल मध्ये काढलेली आहे आणि बदामांच्या कापाने सजवूया। फ्रीज मध्ये न ठेवताही तुम्ही खाऊ शकता। आंब्याची खीर कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा। सबस्क्राईब करा, लाईक शेअर जरूर करा।